जुलैला ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे। शिवाजी पार्कमधून सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। सिद्धिविनायक मंदिराजवळ मोर्चाची सांगता होणार आहे। ही माहिती स्वतः राज ठाकरेंनीच दिली आहे। या मोर्चाची वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल। या मोर्चात फडणवीस आले, पवार आले तरी त्यांचं स्वागतच करू असा टोला यावेळेला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। दोघांनी एकत्रित पत्रकार परिषद आज घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंनी या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं म्हटलेलं आहे आणि सध्या सुरू असलेल्या या संपूर्ण घडामोडींवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि हे अराजक सुरू असल्याचा सुद्धा त्यांनी घणाघात केलेला आहे। मात्र हा मोर्चा सगळ्यांसाठी असेल, सर्व पक्षीयांचा असेल असंही म्हटलंय। आम्ही 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईसारख्या एका महत्त्वाच्या, सर्वात महत्त्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत। हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा आम्ही काढत आहोत। हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे। तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत आणि हा आत्ताचा आमचा कार्यक्रम आहे। आम्हाला पण शंका आहे की आता सरकारमध्ये असे कोण परकीय शक्ती सामील झालेत का की ह्या मुलांना, देशाच्या विद्यार्थ्यांना चिरडण्यासाठी? आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार। कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, ह्याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील। पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत।